ठीक आहे. तर नोड 1 चा ट्रबल शूट केलाय आपण. जावा इश्यू असल्यामुळे आपण काय केलंय, जावा चेंज केलेला आहे. जावा 17 वरनं कुठे चेंज केलं आपण, 21 वर केलेला आहे चेंज. देन आता आपल्याला काय करायचं आहे, आपला जो रिमेनिंग पार्ट आहे, काल काय बघितलं आपण, काल आपण बघितलं आहे की सोनार क्यूब इन्स्टॉलेशन कसं करायचं, राईट. सोनार क्यूब इन्स्टॉलेशन कसं करायचं ते बघितलं आहे. आता आपल्याला सोनार क्यूब ॲडमिन पासवर्ड काय ठेवला होता आपण, ॲडमिन @123 काय ठेवला होता, स्मॉल ॲडमिन @123 नाही सॉरी 6 पर्यंत, ॲडमिन @12345 येस. ठीक आहे. तर या प्रकारे असेल तुमच्याकडे डॅशबोर्ड कुणाचा, तर सोनार क्यूबचा डॅशबोर्ड. ठीक आहे. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर यामध्ये आता हे ऍक्च्युली सगळ्या टर्म्स कशा करतं, सोनार क्यूब काय करतो ऍक्च्युली, ते पूर्ण प्रोसेस आपल्याला बघायची आहे. तर सोनार क्यूब करतो काय, तर तुमचा प्रोजेक्ट म्हणजेच तुमचा सोर्स कोड जो असतो, तुमचा एक पॅकेज, त्या पॅकेजला काय करणार, कॅप्चर करणार. आणि कॅप्चर केल्यानंतर काय करेल तो, त्यामध्ये किती इश्यूज आहेत, त्याच्यात बग्स किती आहे, त्याचे व्हल्नरबिलिटीज किती आहे, त्यामध्ये कोणता कोड डुप्लिकेटेड आहे का, ह्या सगळ्या टर्म्स तो चेक करणार. ठीक आहे. कोड्समेन अँड डुप्लिकेशन अँड सिक्युरिटी रिलेटेड इश्यूज, ह्या पूर्ण टर्म्स तो चेक करणार, व्हॅलिडेट करणार. अँड देन त्यामध्ये जर त्या गोष्टी जे काही इश्यूज आहेत त्यामध्ये ते तुम्हाला रिझॉल्व्ह करायचे आहेत, तर तुम्हाला सजेशन पण देईल की तुम्ही काय करू शकता रिझॉल्व्ह करण्यासाठी. ठीक आहे. ह्या सगळ्या टेस्टिंगसाठी तुम्ही यूज करणार सोनार क्यूब. अँड देन आता इथे कसं करायचं, याला मॅन्युअली करून बघू आधी. जसं आपण लेवलला मॅन्युअली करून बघितलेलं, तसंच इथे सुद्धा आपण आधी मॅन्युअली करून बघू, देन पाईपलाईनमध्ये ऍड करू. ओके. सो सर्वात आधी इथे तुम्हाला दिसेल क्रिएट अ लोकल प्रोजेक्ट, दिसतंय, क्रिएट अ लोकल प्रोजेक्ट. सो आय एम गोइंग टू क्रिएट अ लोकल प्रोजेक्ट. प्रोजेक्टचं नाव द्या, माय प्रोजेक्ट समथिंग. ठीक आहे, नॉर्मलचं. अँड देन इथे तुम्हाला दिसेल प्रोजेक्ट की, काय दिसणार आहे, प्रोजेक्ट की. तर ही जी प्रोजेक्ट की आहे, या प्रोजेक्टला ऍक्सेस करण्यासाठी लागणारी की असणार आहे. कळलं का, या प्रोजेक्टला ऍक्सेस करण्यासाठी लागणारी की, मेन ब्रांच, येस, नथिंग मोर. अँड देन नेक्स्ट. ओके. सेटअप न्यू कोड फॉर प्रोजेक्ट. इन कस्टम मध्ये तुम्हाला दिसेल, एक मिनिट, फॉलो अप द इन्स्टन्स, काय दिसतंय, नंबर ऑफ डेज, किती दिवस ठेवायचं आहे, डिफाइन अ नंबर ऑफ डेज टू कीप. डिफॉल्ट मध्ये जाऊ आपण, कस्टम काही करायचं नाहीये. ठीक आहे. डिफॉल्ट मोड मध्ये जाऊ आणि देन क्रिएट प्रोजेक्ट करू. प्रोजेक्ट क्रिएट झाल्यानंतर ना आता तो बोलतोय की तुम्हाला काय करायचं आहे, जेनकिंग सोबत इंटिग्रेट करायचं आहे, गिटहब ऍक्शन सोबत इंटिग्रेट करायचं आहे, की गिटलॅब सीआय सोबत इंटिग्रेट करायचं आहे. ठीक आहे. बट आपल्याला सध्या हे काहीही प्रोसेस करायचं नाहीये. आपण काय करणार, लोकली जाणार. लोकली आल्यानंतर इथे तुम्हाला दिसेल एक टोकन जनरेट करणार, तो प्रोव्हाइड अ टोकन. अनालाइज माय प्रोजेक्ट म्हणजेच इथे जो प्रोजेक्ट आपण क्रिएट करतोय माय प्रोजेक्ट, या प्रोजेक्टला ऍक्सेस करण्यासाठी एक टोकन लागेल. किती दिवसात एक्सपायर व्हायला पाहिजे हे तुम्हाला इथे द्यावं लागेल. ठीक आहे. 30 डेज दिलेलं आहे आपण, तर 30 डेज मध्ये तो काय होईल, एक्सपायर होऊन जाईल. देन नाव क्लिक ऑन जनरेट करायचं. आणि जनरेट केल्यानंतर या टोकनला आपण कॉपी करणार. काय करणार, कॉपी करून ठेवणार. ठीक आहे. कॉपीड आहे. देन नाव लेट्स कंटिन्यू झाल्यानंतर आता तो तुम्हाला विचारतोय की रन अनालिसिस ऑन युअर प्रोजेक्ट. आपण काय केलं होतं, काल आपण बघितलं आहे की ऍक्च्युली एक टर्म म्हणजे कोणती टर्म, सोनार क्यूब सर्व्हर कंपोनंट्स मध्ये बघू. सर्व्हर कंपोनंट्स मध्ये सोनार स्कॅनर म्हणून आपण बघितलेलं आहे.
सोनार स्कॅनरचं काय काम आहे, तर सोनार स्कॅनर काय करणार, तुमच्या सोर्स कोडला कॅप्चर करणार आणि कुणाला पाठवणार, सोनार सर्व्हरला पाठवणार. तर हा जो स्कॅनर आहे हा ऍक्च्युली कोण आहे, कळतंय का काय म्हणतोय मी? ठीक आहे, इथे जो सोनार स्कॅनर दिसतोय आपल्याला, हा सोनार स्कॅनर कोण आहे, तर मेवन काम करतो ऍज अ सोनार स्कॅनर. मेवन काय करणार, पॅकेज बिल्ड करतोय तो. ठीक आहे, तर पॅकेज बिल्ड केल्यानंतर ना काय होईल, त्या पॅकेजला पॅकेजची पूर्ण इन्फॉर्मेशन मेवनकडे अवेलेबल आहे. तर ती इन्फॉर्मेशन नंतर ना मेवन ऍज अ सोनार स्कॅनर वर्क करेल आणि तो कोणाला पाठवणार, सर्व्हर वेब आपला सोनार सर्व्हरला पाठवणार. ठीक आहे, तर इथे हे टर्म सोनार स्कॅनर म्हणजेच कोण, मेवन. क्लिअर झालं? आणि कुठे असणार तो, CI/CDच्या साईडला. ओके, सो ऑलरेडी आपण मेवन बघितलेलं आहे. मेवन कसं काम करतं ते सुद्धा आपल्याला माहिती आहे. तर आपण इझिली मेवनचा यूज करू शकतो. नेक्स्ट काय असेल, तर इथे बघा कुठे आहे आपला सोनार क्यूब, हिअर. सो मेवन सिलेक्ट करायचं आहे. इथे मेवन सिलेक्ट झाल्यानंतर हा आपल्याला काही कमांड देतो आणि हा कमांड कुठे एक्झिक्यूट करायचे आहे, तर जिथे आपल्याकडे pom.xml असणार. काल परवामध्ये आपण मेवन बघितलेलं आहे. मेवन प्रोजेक्ट मध्ये काय असते, pom.xml, आणि तिथे जाऊन ही कमांड एक्झिक्यूट करायची. कळलं का? ठीक आहे, तर एक काम करू, डेमो पर्पज साठी आपल्या नोड 1 वर आपण काम करणार आहोत. तर नोड 1 चा एक्सेस ऑलरेडी आपल्याकडे अवेलेबल आहे इथे. ठीक आहे, तर इथे येणार आणि इथे आपण काय करणार, एक सोर्स कोड मॅन्युअली घेऊन बघणार. ठीक आहे, तर मॅन्युअली घेण्यासाठी काय करावं लागेल, सर्वात आधी मला गिटहब पाहिजे. येते का सांगू, batch 23, this sorry, not batch 23 but student data. स्टुडंट डेटा. ठीक आहे, तर याला आता आपण काय करणार, मॅन्युअली करून बघणार. सो मी याला कॉपी करतोय, इकडे काय करणार, सिंपल git क्लोन करणार, एंटर. ओके, cd, लेट्स चेक काय आहे माझ्याकडे, स्टुडंट डेटा म्हणून आहे. मी स्टुडंट डेटा मध्ये जातोय आणि इथे जर तुम्ही बघितलं तर इथे तुमच्याकडे pom.xml आहे का, pom.xml आहे ना. तर इथे आता आपण काय करणार, मेवन कमांड एक्झिक्यूट करणार. तर कोणती कमांड एक्झिक्यूट करणार आपण, जे सोनार क्यूबने आपल्याला दिलेली आहे. सोनार क्यूबने कोणती कमांड दिली आहे, तर बघा इथे ही कमांड, तर कॉपी करायची आणि इकडे पेस्ट करायची. आता यामध्ये ऍक्च्युली काय काय अवेलेबल आहे हे चेक करा. काय कमांड आहे, मेवन क्लीन व्हेरीफाय. काय केलं यांनी, मेवन क्लीन म्हणजेच काय होईल, पुराणे जी काही बिल्ड असणार ते डिलीट होणार. देन त्यामध्ये व्हेरीफाय, तो व्हेरीफाय करणार की खरंच आहे की नाही काम. मेवन, आता इथे बघा आणखी काय दिलेलं आहे, सोनार स्कॅनर प्लगइन. त्यानंतर कोणता प्रोजेक्ट, माय प्रोजेक्टचं नाव, इथे माय प्रोजेक्ट नाव आहे आपल्या. देन त्यानंतर प्रोजेक्ट नेम, प्रोजेक्ट की. देन त्यानंतर हा काय आहे, URL कशाचा आहे, URL आहे हा सोनार क्यूबचा 172.9000. सी 172.9000 सोनार क्यूबचा URL, प्रोजेक्ट आणि प्रोजेक्टची की इथे दिलेली आहे, टोकन, राईट. आणि जेव्हा तुम्ही याला एक्झिक्यूट करणार तर हा पूर्ण प्रोजेक्ट कॅप्चर करणार आणि कुठे पाठवणार, सोनार सर्व्हरकडे पाठवणार. /opt/apache मध्ये bin and then maven. सी सुरू केलं का मी काम. आणि इथे आता सध्या काय दिसतंय का आपल्याकडे, इथे आपल्याला काय दिसतंय का, अजून नाही दिसत आहे. आता जसं याचे काम होणार, मेवनचं काम होणार, तो पूर्ण कुठे पाठवणार, प्रोजेक्ट इथे पाठवणार
आणि सोनार क्यूब लगेच त्याला अनालाइज करणार. लेट्स सी याचं काम होऊ द्या मेवनचं. बिल्ड सक्सेस झाल्यानंतर इथे काय बघा, ओव्हरव्ह्यू मेन ब्रांच हॅज नॉट बीन अनालाइज्ड येट. सी थोडासा टाइम घेतला तरी अनालाइज करण्यासाठी. अनालाइज केल्यानंतर आपल्याला रिझल्ट दिलेला आहे. कळलं कसं होत आहे? ठीक आहे. तर हे झाली तुमची मॅन्युअल प्रोसेस की एक प्रोजेक्ट क्रिएट करणे इथे आणि तो प्रोजेक्ट एक्झिक्यूट करणे विथ द हेल्प ऑफ मेवन. मेवन पूर्ण डेटा कलेक्ट ऑलरेडी आहे, पॅकेजेस ऑलरेडी आहे. आपण कुठे आहोत? इथे. ठीक आहे. तर इथे बघा आता टार्गेट नावाची डायरेक्टली क्रिएट झालेली दिसेल तुम्हाला. करेक्ट. तर याने बिल्ड केलं आणि देन कोणाला पाठवलंय? सोनार क्यूब कडे पाठवलेलं. तर कमांड कोणती असेल? मेवन क्लीन व्हेरीफाय. क्लीन व्हेरीफायच्या जागेवर तुम्ही क्लीन पॅकेज पण लिहू शकता. इट्स ऑन यू. ठीक आहे. देन त्यानंतर हा आहे प्लगइनचा पाथ प्रोजेक्ट. देन त्यानंतर माय प्रोजेक्ट की. देन त्यानंतर होस्ट आणि देन त्यानंतर त्याला ऍक्सेस करण्यासाठी लागणारं टोकन. इझी आहे? काय कठीण आहे का? नाहीये. मॅन्युअली केलं आपण हे सगळं. आता हेच आपल्याला कशाने करायचं आहे? पाईपलाईन थ्रू करायचं आहे. तर पाईपलाईन मध्ये ऍड करणार. क्लिअर आहे? नेक्स्ट. बट आता आपल्याला सोनार क्यूब मध्ये हे ऍक्च्युअली काय होत आहे याची पूर्ण इन्फॉर्मेशन तर पाहिजे. ठीक आहे. तर धीरे धीरे बघू काय आहे इथे. तर हा प्रोजेक्ट दिसतोय आपला. क्वालिटी गेट पास केलेला आहे. आता व्हॉट इज क्वालिटी गेट? तर हे तुम्हाला थोड्या वेळात समजेलच काय आहे. तर बघा इथे सिक्युरिटी रिलेटेड 16 इश्यूज दाखवले यांनी. रिलायबिलिटी 16 ओपन इश्यूज. मेंटेनॅबिलिटी 19 ओपन इश्यूज. कोड कव्हरेज डुप्लिकेट 3.3%. 3.3% कोड डुप्लिकेट आहे. म्हणजे सारखा कोड लिहिण्यात आलेला आहे. ठीक आहे. 604 लाईन्स मध्ये 3.3% डुप्लिकेट आहेत लाईन्स. तर ते पण इथे तो तुम्हाला दाखवतोय. कधी केलंय ते दाखवलेलं आहे आणि कोणत्या पॅकेजवर त्याने परफॉर्म केलेला आहे. तर 2.2 स्नॅपशॉट. आणि इफ यू वॉन्ट टू चेक LS इन टार्गेट बघा 2.2 स्नॅपशॉट आहे. बरोबर. तर यालाच तो तिकडे पाठवून चेक करतोय. कळलं का? ओके. तर इथे बघा लेफ्ट हँड साइडला ओव्हरव्ह्यू इश्यूज. हे सगळे इश्यूज तुम्ही इथे बघू शकता. कोड रिलेटेड आहे आणि याला रिझॉल्व्ह करण्यासाठी तो काय करणार? सजेशन्स पण देणार. याला ओपन करणार आपण. ओपन केल्यानंतर काय आहे, कुठे आहे इश्यू ते पण दाखवणार. आणि हे सगळं रेफर करतो मग डेव्हलपर आणि डेव्हलपर याला रिझॉल्व्ह करायचं काम करतो. क्लिअर झालं? ठीक आहे. व्हॉट इज दिस अन इश्यू? वाय दिस इज अन इश्यू? मग तो तुम्हाला सांगतो. पूर्ण डिस्क्रिप्शन देतोय. नॉन कंप्लायंट कोड एक्झाम्पल देतोय. देन त्यानंतर त्याला कंप्लायंट सोल्युशन दाखवतोय. ठीक आहे. ह्या सगळ्या टर्म्स तो तुम्हाला देईल. रिझोल्युशन साठी एक्झाम्पल देईल, सोल्युशन्स पण देईल की तुम्ही कसं सॉल्व्ह करू शकता त्या इश्यूजला. ओके. ऍक्टिव्हिटी मोर इन्फो. तर मोर इन्फो मध्ये पण या सगळ्या टर्म्स तुम्हाला दिसेल. हे कळलं का? किती पण इश्यूज आहेत तुमच्याकडे सगळे इश्यूज तुम्ही इथे प्रॉपरली बघू शकता. सिक्युरिटी हॉटस्पॉट, सिक्युरिटी रिलेटेड इश्यू पण इथे तुम्हाला दिसेल. मेजर्स किती एवढ्या कॅटेगरीज आहे. ABCDE है ना. एवढ्या कॅटेगरीज मध्ये त्यांना डिवाइड केलं जातं. सिक्युरिटी, रिलायबिलिटी, मेंटेनेबिलिटी, कव्हरेज, डुप्लिकेशन, साईज, कॉम्प्लेक्सिटी आणि इश्यूज. ओके. सो क्वालिटी प्रोफाईल्स किती आहेत आपल्याकडे? क्वालिटी प्रोफाईल्स मध्ये हे एवढे सारे क्वालिटी प्रोफाईल्स असतात. ते दाखवतो तुम्हाला काय असते ते. क्वालिटी गेट, सोनार वे हा एक क्वालिटी गेट आहे बिल्ड इन. क्वालिटी गेट म्हणजे काय असणार ते पण आपण बघू. प्रोजेक्ट मध्ये कोड मध्ये बघा form.xml पण आलेला इथे. त्याच्यात किती लाईन्स आहे? 61. आणि काही इश्यू आहे का? नाही आहे. बट कोड SRC मध्ये इश्यू आहे आणि बाय प्रोजेक्ट मध्ये 3.3 डुप्लिकेशन अवेलेबल आहे.
सो 503 लाईन्स मध्ये म्हणजे कोड प्रॉपरली कशा कुठे कुठे कोणत्या कोणत्या लोकेशनला आहे ते दाखवतो इथे. ठीक आहे, ओके. तर हा पोर्शन समजला लेफ्ट हँड साईडचा. देन त्यानंतर इथे बघा प्रोजेक्ट्स मध्ये काय दिसेल तर तुम्हाला जे पण प्रोजेक्ट तुम्ही परफॉर्म केले आहे ते दिसणार. सेव्हरिटी, क्वालिटी गेट, पास, येस, ABCDEFG ह्या कॅटेगरीज मध्ये तुमचे एरर्स डिवाइड केलेले आहेत. ठीक आहे, ए म्हणजेच नॉर्मल, बी त्याच्यापेक्षा थोडासा लो, देन त्यानंतर मीडियम इश्यूज, देन त्यानंतर हाय इश्यूज, देन त्यानंतर एक्स्ट्रा हाय प्रायोरिटी इश्यूज. ठीक आहे, जे प्रॉपरली तुमच्या कोडला ब्लॉक करतात वगैरे वगैरे. तर या क्वालिटीजमध्ये, या कॅटेगरीजमध्ये त्यांना डिवाइड केलं जातं तुमच्या इश्यूजला. ठीक आहे. देन आता ह्या किती लँग्वेजेसवर काम करतो तर मल्टिपल लँग्वेजेस असणार आहे यामध्ये. आता इथे थोड्या वेळात बघूच आपण. लक्षात आलं प्रोजेक्टमध्ये तुमच्या प्रोजेक्टची इन्फॉर्मेशन. देन इश्यूज मध्ये पूर्ण इश्यूज दिसणार तुम्हाला. ब्लॉकर, 5 ब्लॉकर आहे जे की मेजर प्रायोरिटी असले पाहिजे तुमचे, ते सॉल्व्ह करणे तुमची मेजर प्रायोरिटी असेल. देन हाय हे सॉल्व्ह करणे तुमची सेकंड प्रायोरिटी. देन मीडियम, देन थर्ड प्रायोरिटी, फोर्थ अँड देन इन्फो. तर हे प्रायोरिटीज आहेत. जो ब्लॉकर आहे तो आधीच सॉल्व्ह व्हायला पाहिजे. ओके. नेक्स्ट रूल्स मध्ये आता ऍक्च्युली आपला कोड काय करायचा, आपल्याला टेस्ट करायचा आहे. पण कोणत्या बेसिसवर करायचं? काही तर त्याचे रूल अँड रेग्युलेशन असेल ना, ज्या बेसिसवर तो काय होईल, टेस्ट होणार. तर ते सगळे रूल्स इथे तुम्हाला दिसेल. लेफ्ट हँड साईडला बघा, एवढ्या साऱ्या लँग्वेजेस आहेत. आणखी 24 मोर बघू शकता. ते मल्टिपल लँग्वेजेस आहेत जे पण तुम्ही यूज करताय ऍक्च्युली कोड लिहिण्यासाठी. त्या सगळ्या लँग्वेजेस तुम्हाला इथे मिळतील. आता हे काय आहे, जावाच्या समोर 720, तर हे ऍक्च्युली रूल नंबर्स आहेत. तेवढे 720 रूल्स बनवून ठेवलेले आहेत. ठीक आहे, 720 रूल्स आर ऑलरेडी क्रिएटेड टू टेस्ट युअर कोड. म्हणजेच कोणत्या बेसिसवर तुझा तो कोड टेस्ट होणार, बग आयडेंटिफाय कसा होणार, तर ते जे रूल्स आहेत ते सगळे रूल्स इथे बनवून ठेवलेले आहेत ऑलरेडी. जर इथे क्लिक केलं जावावर तर हे पूर्ण रूल्स आहेत. सी, फर्स्ट रूल, सेकंड, हे पूर्ण रूल्स आहेत. यांच्या बेसिसवर तुमचा कोड टेस्ट होतो. क्लिअर? साधा सिंटॅक्स एरर पण इथे दिसेल तुम्हाला, किंवा कुठला इक्वल साइन या पद्धतीने काही नाहीये. शुड नॉट बी यूज टू टेस्ट द व्हॅल्यूज ऑफ ऑटोमिक क्लासेस. ज्याला जावा माहिती आहे त्याला हे माहिती असेल. ठीक आहे, इज एम्प्टी, इक्वल्स टू यांच्या बेसिसवर तू पूर्ण काय करणार, टेस्ट करणार. हे रूल्स आहेत. तर त्याच पद्धतीने तुम्हाला मल्टिपल लँग्वेजेस साठी काय दिसणार, इथे रूल्स बनलेले दिसणार. टाइपस्क्रिप्ट साठी, जावा स्क्रिप्ट साठी, सी हॅश साठी एवढे रूल्स आहेत. पायथन साठी 406 रूल्स आहेत. कुठलीही लँग्वेजेस सुद्धा या बेसिसवर तो काय करणार, या रूल्सच्या बेसिसवर तो टेस्ट करणार. ओके. देन क्वालिटी प्रोफाईल. आता क्वालिटी प्रोफाईल म्हणजेच काय आहे, तर यामध्ये तुमचा एक सिक्युरिटी ग्रुप किंवा गार्ड, तर त्या प्रोफाईल इथे सेटअप केलेले असतात. कोणत्या क्वालिटी प्रोफाईलला त्याने कोणत्या क्वालिटी प्रोफाईल थ्रू तो टेस्ट होतोय. ओके, म्हणजेच काय असणार, लेट्स कन्सिडर करा, एक हाय क्लास सोसायटी मध्ये आहात आणि गेट मधून कोण आतमध्ये येणार, कोण बाहेर जाणार, ते कोण ठरवणार, तुमचं सिक्युरिटी गार्ड. राईट. तर दिस इज नथिंग बट युअर सिक्युरिटी गार्ड. सोनार वे इथे ते इन्फॉर्मेशन दिसतीये, बट ते बघणार तुम्ही इथे क्वालिटी गेट मध्ये. कुठे बघणार तुम्ही, क्वालिटी गेट मध्ये. तर हा तुमचा ऍक्च्युली कोण आहे, तर हा आहे तुमचा ऍक्च्युली सिक्युरिटी गार्ड. कळलं का? म्हणजेच कोण व्हॅलिड पर्सन आहे त्याची पूर्ण चेक करणे, राईट, आणि देन त्याला पास करायचं की फेल करायचं ते डिसाईड करणं. कळलं का? कोणाला पास करायचं, कोणाला फेल करायचं हे कुठे डिसाईड होत आहे,
सोनार वे मध्ये. यामध्ये काही कंडिशन्स लावलेल्या असतात. कंडिशन अशा की बाबा लेट्स कन्सिडर करा जोपर्यंत त्याला 35% मार्क मिळणार नाही तोपर्यंत तो पास होणार नाही. जर 35% पास असेल, 35% मार्क्स असेल तरच त्याला पास करायचं, अदरवाईज नाही करायचं. तर हे पर्सेंटेज आणि ते सिक्युरिटीज आपण इथे लावतो. डिफॉल्ट वे. तर इथे बघा न्यू कोड हॅज सफिशियंट टेस्ट कव्हरेज इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 80%. New code has limited duplication. Duplicated lines percent is less than 3%. ठीक है. New code has zero issue. All new security hotspots are reviewed. तर हे जे काही आहे ह्या कंडिशन्स लावलेल्या आहे, या कंडिशनच्या बेसिसवर काय करणार, तुमचा कोड तर ठीक आहे टेस्ट करायचं, मल्टिपल रूल्स वरून टेस्ट होणार, बट त्याला पास करायचं की फेल करायचं हे कोणाच्या हातात आहे, सोनार वेच्या हातात आहे. कळलं की बग्स किती असले पाहिजे. बग्स ठीक आहे 4 असेल, 3-4 असेल बग्स तर अलाउ करून दे, पास करून द्यायचं. बट 5 पेक्षा जास्त बग्स असतील तर आपण पास करायचं नाही. हे कंडिशन्स आपण इथे लावणार क्वालिटी गेट मध्ये. कस्टमर्स कंडिशन म्हणते हे तर डिफॉल्ट वाले आहेत ना, सो आपण स्वतःच क्रिएट करणार. सोनार सी क्रिएटचं बटन आहे इथे अवेलेबल. ओके, सो यू कॅन क्रिएट युअर ओन कस्टम गेटवे वेर यू विल डिफाइन युअर ओन कंडिशन्स. ऑन दॅट बेसिस इट विल बी द प्रोजेक्ट विल बी पास ऑर फेल. अंडरस्टूड. ठीक आहे. देन त्यानंतर ऍडमिनिस्ट्रेशनचा पार्ट हे करणार आहोत आपण क्वालिटी गेट क्रिएट सेपरेट. ठीक आहे, डोंट वरी. सो ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काय आहे तर ऍक्च्युली आता सोनार क्यूब वर कसं काम करणार ते डिफाइन करू शकतो, काही सेटिंग्स करू शकतो आपण. राईट. ऑथेंटिकेशन दिसेल तर ऑथेंटिकेशन मध्ये काय करणार तुम्ही, कसं कॉन्फिगरेशन ऑथेंटिकेशन कसं करायचं आहे हे लावू शकता तुम्ही इथे. स्कोप एनालाइज इट मीन्स नॉर्मल ऍडमिनिस्ट्रेटर पार्ट तुम्ही इथून करू शकता. इवन इथे तुम्ही युजर मॅनेजमेंटचा पार्ट पण बघू शकता. युजर मॅनेजमेंट. सिक्युरिटी मध्ये युजर्स आहे. ठीक आहे. लेफ्ट हँड साइडला सिक्युरिटी मध्ये युजर्स आहे. हे सध्या कोण काम करताय, फक्त ऍडमिनिस्ट्रेटर काम करताय, पण मल्टिपल युजर्स क्रिएट करू शकता, त्यांना पासवर्ड वगैरे सेटअप करू शकता, जो की या सोनार क्यूब सर्व्हरवर काम करणार. तुम्ही एकटे असणार का, नाही असणार. राईट. ग्रुप्स क्रिएट करा, ग्लोबल परमिशन्स लावा. तर युजर मॅनेजमेंटचा पोर्शन तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, ते तुम्ही ते करणार. कळलं का. ऍडमिनिस्ट्रेटर पार्ट. ओके. कॉन्फिगरेशन रिलेटेड पार्ट करणार तुम्ही कॉन्फिगरेशन्स मध्ये. देन मोर मध्ये काय आहे, बाकी काही नाही आहे. ओके. सो हे पूर्ण टर्म समजलेत काय आहे. प्रोजेक्ट, इश्यूज, रूल्स, क्वालिटी प्रोफाईल, क्वालिटी गेट, ऍडमिनिस्ट्रेशन. अंडरस्टूड. कशा पद्धतीने काम होणार समजलं. तर आपण ऑलरेडी आपला प्रोजेक्ट इथे टेस्ट करून बघितलेला आहे. करेक्ट. ओके. आता आपल्याला काय करावं लागेल, याला कुठे करायचं आहे, पाईपलाईन थ्रू करायचं. आपण कशाने केलंय काम, मॅन्युअली केलंय. मॅन्युअली कसं होतं ते बघावं लागेल ना, तेव्हाच आपण पाईपलाईन मध्ये ऍड करू शकतो. तर आपल्याला आता हेच टर्म्स कुठे ऍड करायचं आहे, पाईपलाईन मध्ये. सो वेअर अवर पाईपलाईन इज इन VS कोड. Here आता आपल्याला काय करायचं आहे, सोनार क्यूबचा कंटेंट इथे ऍड करायचं. तर
कंटेंट कोणी दिलेलं आपल्याला? सोनार सर्व्हरने दिलेलं आहे ऑलरेडी, करेक्ट. ती कमांड दिलेली आहे. कमांड कोणती होती आपली? आता आपण यूज केली सोनार स्कॅनरवाली, सोनार स्कॅनरची कमांड, दिस वन, करेक्ट. सो ही सोनार स्कॅनरची कमांड आहे. ही कमांड आपल्याला काय करायचं आहे? आपल्या पाईपलाईन मध्ये यूज करायचं आहे. एंटर लाईक दिस. ओके. मेवनची कमांड कुठून एक्झिक्यूट होणार आहे आपली? या लोकेशन वरनं, ठीक आहे. हा, बट आता आपल्याला माहिती आहे कमांड एक्झिक्यूट करतो तर आपल्याला सिंटॅक्स कसा लिहायचा आहे मेवन आपला सोनार क्यूब साठी? आहे का काही आयडिया आपल्याला याची? नाही. इवन हा जेनकिंग सोबत कनेक्टेड आहे का मेवन, सॉरी सोनार क्यूब? नाही आहे. जेनकिंग सोबत कनेक्टेड आहे का? नाही आहे. तर कसं करायचं? तर त्यासाठी सर्वात आधी तर आपल्याला काय करावं लागणार आहे? प्लगइन ऍड करावं लागेल. काय करावं लागेल? प्लगइन्स. सोनार, सॉरी नॉट इन अपडेट बट इन अवेलेबल प्लगइन्स. सोनार, सी सोनार क्यूब स्कॅनर अँड सोनार क्यूब क्वालिटी गेट, दोनची रिक्वायरमेंट आहे आपल्याला. हा क्वालिटी गेट कशासाठी आहे? सोनार साठीच आहे, बट ठीक आहे आपण सोनार क्वालिटी गेट हे दोन घेतोय. आपल्याला यांची दोघांची रिक्वायरमेंट आहे. ओके. सो इन्स्टॉल. इन्स्टॉलेशन झाल्यावर आपल्याला आता या पाईपलाईन मध्ये कसं लिहायचं सिंटॅक्स माहिती आहे का? नाही. तर परत आपण सिंटॅक्स वर जाणार. पाईपलाईन सिंटॅक्स पाहिजे आपल्याला. इथे दिसेल लेफ्ट हँड साईडला क्लिक करून आपण इथे ओपन इन न्यू टॅब करू. तर जसं आपण आता सोनार क्यूबचा काय केलेलं आहे, हे प्लगइन ऍड केलेलं आहे. तर इथे एक ऑप्शन अवेलेबल होईल विथ सोनार क्यूब. कोणता ऑप्शन ओपन होणार? विथ सोनार क्यूब. जर नाही झालं तर रिस्टार्ट करायचं सोनार क्यूब जेनकिंग्सला. सो इथे चेक करा सोनार क्यूबचे काही ऑप्शन दिसत आहेत का? विथ सोनार क्यूब ENV दिसतंय? एक आलेला आहे ना? ओके, व्हेरी गुड. नाव काय म्हणतोय तो? सोनार क्यूब इन्स्टॉलेशन. देयर इज नो सोनार क्यूब instance configured. Please configure sonar cube install in a system configuration. अच्छा, सर्वात आधी आपल्याला तो सोनार क्यूब ऍड करायला सांगतोय. सो सोनार क्यूब ची लोकेशन द्यायची. सोनार क्यूब ची लोकेशन कोणती राहणार? तर दिस वन. कुठे मॅनेज करणार? तर सिस्टम कॉन्फिगरेशन. जेनकिंग्स URL जसं इथे दिलेलं आहे तसंच तुम्हाला सोनार क्यूब दिसेल. सोनार क्यूब सर्व्हर. सो ऍड सोनार क्यूब सर्व्हर. सोनार क्यूब सर्व्हर नेम काय देणार आपण सोनार क्यूब सर्व्हरचं? सोनार हायफन सर्व्हर. ठीक आहे. अँड देन URL कुणाचं? सोनार क्यूबचं. दिस वन. कॉपी. ऑथेंटिकेशन टोकन कोणती टोकन लागेल? जी आपण त्या प्रोजेक्ट साठी बनवलेली आहे. तर ऍड ग्लोबल. हा आहे सिक्रेट टेक्स्ट. सिक्रेट कुठे आपला? इथे आपण घेऊन आलोय. ही आहे टोकन. copy here, paste it, id the sonar token. ठीक है, create, perfect. So here sonar token.
nothing more. Apply and save it. Okay, so we have done. Refresh this. Now let's check. जर तुम्हाला इथे दिसलं नाही तर तुम्ही काय करणार? रिस्टार्ट करणार. कोणाला रिस्टार्ट करणार? जेनकिन्सला रिस्टार्ट. कसं करणार? तर तुम्हाला इथे सिंपल काय करायचंय? रिस्टार्ट लिहायचंय URL मध्ये आणि जेनकिन्स तुमचा रिस्टार्ट होणार. आणि रिस्टार्ट झाल्यानंतर तुम्ही प्रॉपरली इथे ते बघू शकता जी काही अपडेट्स असणार ते. तर ते तुम्हाला आता इथे काय करायचं आपल्याला? सोनार क्यूब कुठे गेलं? विथ क्वालिटी गेट दिसतो झालेला आहे ऍड. आणि देन दुसरा आणखी विथ सोनार क्यूब ENV. तर याची रिक्वायरमेंट आहे सोनार ऑथेंटिकेशन सर्व्हर, दिस वन अँड दिस जनरेट द पाइपलाइन स्क्रिप्ट. तर ही झाली आहे पाइपलाइन स्क्रिप्ट रेडी. आणि इथे आपल्याला यूज करायचं आहे. ठीक आहे. आणि हा जो कंटेंट आहे आपण कॉपी केलेला हा कंटेंट कुणाच्या आतमध्ये यायला पाहिजे? इथे यायला पाहिजे. समझा? समझा कि नहीं समझा बताओ. ठीक आहे. बघा काय कन्फ्युजन काय डाऊट? हा जो इको वाला आहे हा सेपरेट आहे ना. हा याला ब्लॉक मध्ये लिहायचंच नाही आपल्याला. हा आता आणखी एक आपल्याला काय करायचं आहे? ही काय आहे ऍक्च्युली? MVN क्लीन व्हेरीफाय कमांड आहे. आणि कमांड कशी लिहितात ते आपल्याला माहिती आहे. SH मध्ये लिहितात है ना. तर आपण इथे काय लिहिणार? SH. बाकी पूर्ण टर्म सिंगल कोट मध्ये. करेक्ट आहे? झालं. इथे कोणाला काही इश्यू नाही. ठीक आहे. आता आपण काय केलंय? URL आणि टोकन कुठे दिले? URL आणि टोकन आपण इथे कॉन्फिगर केलंय ना सोनार जेनकिन्स मध्ये. जेनकिन्स मध्ये कॉन्फिगर केलं की नाही? सोनार क्यूब ची इन्फॉर्मेशन आणि टोकन. हा तर मग आपण इथे लिहायची गरज राहील का? इथे लिहायची गरज नाही. ठीक आहे. कंट्रोल X. क्लिअर? काय असणार आहे समजलं? ओके. ठीक आहे. तर एवढी इन्फॉर्मेशन आली आहे लक्षात. ओके. देन आणखी एक याला आपण कमिट करू आणि देन ट्राय करून बघू. इश्यू आले तर आपण रिझॉल्व्ह करू. सो काय करणार आपण याला? काय करणार आपण? कमिट पुश करणार. तर कमिट करण्यासाठी काय करावं लागेल? सोनार क्यूब ऍडेड. हा आणखी एक टर्म राहिली. आपण तिकडे सोनार सर्व्हर नाव दिलेलं आहे ना. जेनकिन्स मध्ये आपण काय नाव दिलेलं आहे? जेनकिन्स मध्ये सोनार क्यूबला कोणतं नाव दिलेलं आहे?
सोनार सर्व्हर. तर हे सुद्धा आपल्याला तिथे मेन्शन करावं लागेल आणि त्यासाठी आय थिंक इथे आपल्याला द्यावं लागेल इन्स्टॉलेशन नेम आणि ते असेल सोनार सर्व्हर सिंगल कोट मध्ये लाईक दिस. ठीक आहे, सोनार सर्व्हर आणि देन टोकन कोणती राहणार, सोनार टोकन. ठीक आहे, आणि देन ही कमांड एक्झिक्यूट होणार आणि प्रोजेक्ट कुठे पास होणार, सोनार क्यूब कडे. तर काही कन्फ्युजन आता नाही. जे इन्फॉर्मेशन आपण जेनकिन्स मध्ये लिहिलेली आहे तीच इथे आपण पाईपलाईन मध्ये टाकतोय की यांना यूज करा, ह्या सर्व्हरला यूज करा आणि ह्या टोकनला यूज करा सोनार क्यूब सोबत कम्युनिकेट करण्यासाठी. So now let's do check it. Again commit sonar server info added. कळलं का काय केलंय मी? ठीक आहे, सिंटॅक्स पण बघून घेऊ एकदा. पुश झालाय का? अजून प्रोग्रेस करतोय. तोपर्यंत सिंटॅक्स बघू आपण की प्रॉपर फाईल लिहिण्यात आली की नाही. ओके, आहे व्यवस्थित लिहिलेलं, काही प्रॉब्लेम नाही. हे चेंज करायचं आहे, सोनार कोलन सोनार, सोनार कोलन सोनार असायला पाहिजे, कारण आपला युजर आणि ग्रुप कोण आहे, सोनार आणि सोनार. बट इथे युजर कोण आहे, प्लगइन आहे. हा मेवन प्लगइन ॲज अ युजर आहे, जे की लेट्स सी, काही प्रॉब्लेम नाही. ट्राय करू आपण. झालंय पुश. पुश झाल्यानंतर आपण जेनकिन्स मध्ये येणार आणि जेनकिन्स मध्ये काय करणार, आपण आपला पाईपलाईनला एक्झिक्यूट करणार. सो पाईपलाईन प्रोजेक्ट अँड बेन बिल्ड नाव. फेल होऊ द्या, रिझॉल्व्ह करू आपण इश्यू. नाही झाला फेल तर खूपच छान. फेल म्हटलं ना, फेल झाला बघा काय म्हणतोय. अच्छा, प्रोजेक्ट
काय चेंज करावं लागेल, हा सुद्धा चेंज करावा लागेल. ठीक आहे, इथे काय द्यावं लागेल आपल्याला, सोनार ॲज अ युजर. बघू आणखी एरर यायला पाहिजे, आपण सॉल्व्ह करू. आणखी एरर यायला पाहिजे, दॅट्स द मेन मोटिव्ह. Okay, perfect. Now try to build again. ओके, ॲटली स्टार्ट झालं आहे, हे पूल पण झालं आहे, व्हेरी गुड. बिल्ड पण झालं आहे, व्हेरी गुड. आता आलाय हा सोनार क्यूब टेस्टिंग मध्ये. अरे वा, टेस्टिंग पण त्याने कंप्लीट केलेलं दिसतंय. आणि बघा, आता आपण पूर्ण सोनार क्यूबची इन्फॉर्मेशन दिलेली आहे है ना. तर सोनार क्यूबची इन्फॉर्मेशन दिल्यानंतर इथे तुम्हाला दिसेल सोनार क्यूबचा लोगो, की हे टेस्ट कुठे होत आहे, सोनार क्यूब वर होत आहे. ठीक आहे, तर हा लोगो दिसतोय. आणि जेव्हा आपण आता याला चेक करणार, ठीक आहे, आता बघा, हा तर हा याचा स्टेटस आहे, ऍड फाईल बाय अपलोड, सोनार क्यूब ऍडेड, सोनार क्यूब सर्व्हर इन्फो ऍडेड, हे सगळे कमिट्स घेतलेले आहे आपले. आणि त्यानंतर कन्सोल आउटपुट मध्ये तुम्ही बघू शकता की काय आउटपुट आहे. तर कशावर रन होतोय, नोड 1 वर रन होतोय. हे तर आपण सेट केलेलं आहे बॅच 23. त्यामधून तो स्क्रिप्ट रीड करतोय. देन त्यानंतर तो काय करणार, पहिली स्टेज पुल करणार. काय पुल करतोय, स्टुडंट डेटा. देन त्यानंतर बिल्ड फुल सक्सेसफुल. देन त्यानंतर सेकंड स्टेज मेवन, सी मेवन क्लीन पॅकेज. मेवन क्लीन पॅकेज पूर्ण पॅकेज मेवनची प्रोसेस पूर्ण करणार. आणि देन त्यानंतर थर्ड स्टेज, थर्ड स्टेज मध्ये तो कोणाला पाठवणार, कोणाला पाठवणार, सोनार क्यूब कडे पाठवणार. तर इथेच बघा, सोनार क्यूब कडे पाठवतोय तो. थर्ड स्टेज कुठून स्टार्ट होतीये, हा इथनं स्टार्ट होतीये. ठीक आहे, बघा सोनार 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 आणि इथे स्टुडंट ॲप म्हणून तो त्या प्रोजेक्टला नाव देतोय. आणि देन त्यानंतर इथे ते पूर्ण सोनार क्यूब वर्क करतोय. कोण काम करतोय इथे, सोनार क्यूब वर्क करतोय. आणि देन त्यानंतर बघा तुमचं पूर्ण सोनार क्यूब वर्क करतोय. देन त्यानंतर बिल्ड सक्सेस, बिल्ड सक्सेस, अँड देन टेस्टिंग सक्सेस, डिप्लॉय सक्सेस, अँड देन फायनली फिनिश पाइपलाइन. तो कळलं आता तुम्हाला सोनार क्यूब कसा यूज करायचा आहे, काही कन्फ्युजन राहील. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्ही सोनार क्यूब यूज करू शकता. टेस्ट फेज तुमची इथे कंप्लीट होईल. बट आणखी इथे एक लावू शकता तुम्ही, की हा सध्या आता इथे बघा सोनार क्यूब वर जाऊ आपण. सोनार क्यूब वेअर इट इज, सोनार क्यूब हिअर. याला रिफ्रेश करा. हा कधी एक्झिक्यूट झालेला आहे बघा, 2 मिनिट ॲगो. जस्ट आता हा झाला आहे बिल्ड लेटेस्ट. आता क्वालिटी गेट मध्ये आपण काहीही लावलेलं नाहीये, तो बाय डिफॉल्ट वाला घेतो, म्हणून प्रत्येक वेळेस तो पास करणार. ठीक आहे, प्रत्येक वेळेस तो पास करणार. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, क्वालिटी गेट करायचं आहे, क्रिएट सेपरेट. सो क्रिएट युअर क्वालिटी गेट, द्या नाव माय QA और QG और माय गेट समथिंग. माय गेट क्रिएट, माय गेट क्रिएट केल्यानंतर आता कंडिशन्स कोणत्या कोणत्या लावायचे तुम्हाला. इश्यूज, इश्यूज आता याला एडिट करा. इश्यूज मला काय पाहिजे,
लेट्स कन्सिडर करा 20%. 20 अपडेट इज ग्रेटर दॅन 20. ठीक आहे. देन हे काय दिलेलं आहे, क्वालिटी गेट फेल्स व्हेन सिक्युरिटी हॉटस्पॉट रिव्ह्यू ऑन न्यू कोड मॅचेस 50% इज लेस दॅन 50%, असं काहीतरी लिहितोय. पर्सेंटेज मध्ये द्यायचे. कव्हरेज इज लेस दॅन, क्वालिटी गेट फेल्स व्हेन इज लेस दॅन 50%. ठीक आहे. आता हे जे आहे ना सोनोस्क्रिप्टचा न्यू व्हर्जन आहे हा, यामध्ये छान पद्धतीने दिलेला आहे. आधी असं या पद्धतीने द्यायचं नाही, कन्फ्युज व्हायचो आपण. क्वालिटी गेट फेल्स व्हेन डुप्लिकेट लाईन्स पर्सेंट ऑन न्यू कोड किती राहणार, सॉरी नॉट ऑन न्यू कोड, आपल्याला ओव्हरऑल कोड करायचं आहे. ऍड कंडिशन ऑन ओव्हरऑल. ठीक आहे. क्वालिटी गेट फेल्स व्हेन कव्हरेज इज लेस दॅन 50%. ऍड कंडिशन. ओके. ऍड कंडिशन ऑन ओव्हरऑल कोड. डुप्लिकेट लाईन्स कन्सिडर करू आपण. डुप्लिकेट लाईन्स इज ग्रेटर दॅन 0. ठीक आहे. ऍड कंडिशन. ओके. and then security hotspot or issues or bugs. अच्छा, बग नाही म्हटलेलं जातं तर त्यांना इश्यू म्हटले जाते. ओके. इज ग्रेटर दॅन 1. ठीक आहे. तर हे कंडिशन तुम्ही लावताय आणि देन त्यानंतर याला काय करायचं, याला डिफॉल्ट करायचं. सेट ॲज डिफॉल्ट. ओके. सेट ॲज डिफॉल्ट केल्यानंतर जेनकिन्स मध्ये येऊन परत या पाईपलाईनला बिल्ड करायचं आणि देन चेक करा. ओके. ऑलरेडी चालू आहे. पास SonarQube माय प्रोजेक्ट फेल. सी आलाय फेल. समजलं क्वालिटी गेट कसं करायचं क्रिएट. हा, क्वालिटी गेट क्रिएट केल्यानंतर हा इथे फेल तो होतोय. पण हा फेल झालेला आहे तर डिप्लॉय व्हायला पाहिजे का नाही. फेल झाला आहे तर डिप्लॉय व्हायला पाहिजे का नाही. त्यासाठी आता आपल्याला आणखी एक स्टेज ऍड करावी लागते इथे, ती म्हणजे वेट फॉर क्वालिटी गेट. आणि ती कशी पद्धतीने असणार तर त्यासाठी आपण ऑलरेडी एक प्लगइन ऍड केलेला आहे, क्वालिटी गेट नावाचा प्लगइन. कुठे, जेनकिन्स मध्ये क्वालिटी गेट नावाचा प्लगइन आपण ऍड केलेला आहे. तर इथे बघा टेस्ट झालाय, फेल होतोय तरी सुद्धा डिप्लॉय करतोय. ती चांगली गोष्ट आहे का की कोड फेल झालाय तरी डिप्लॉय झालाय. असं व्हायला नाही पाहिजे ना. तर त्यासाठीच एक आणखी आपण स्टेज ऍड करतो, ती म्हणजेच क्वालिटी गेट स्टेज. कोणती स्टेज, क्वालिटी गेट स्टेज. आणि ह्या स्टेजने काय होईल, तो वेट करणार. ठीक आहे. आणि ते बघू आपण उद्या
उद्या आपण क्वालिटी गेट वाले स्टेज ऍड करणार पाईपलाईन मध्ये आणि देन त्यानंतर त्यामध्ये वेबहुक सुद्धा बघायचं आपल्याला की तिकडनं रिस्पॉन्स कसा येईल. तर उद्याचा सेशन त्याच्यासाठी आपण ओके. हे हा ठीक आहे. ओव्हरऑल कोड 3 फेल्स. काय फेल झालेलं आहे दाखवते ना. 3 कंडिशन फेल्स. अंडरस्टूड. कव्हरेज फेल. आणखी असेल इथे डुप्लिकेशन वगैरे काही ना काही फेल्ड आहेत. हा कव्हरेज ठीक आहे. इथे बघता येईल आपल्याला ते कंडिशन सगळ्या. गॉट इट. बघू आपण उद्याला. इथेच थांबतोय.